जय भीम। आज या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। तर मी जातीनं जरी धनगर असलो तर विचारानं आंबेडकरवादी आहे आणि मी माझ्या धनगर समाजातील माझ्या बांधवांना एक कळकळीची विनंती करतो की आपल्याला बाबासाहेबांचे अधिकार चालतात, बाबासाहेबांचा फोटो का चालत नाही आपल्याला? बाबासाहेबांचा फोटो आपण धनगर बांधवांनी घरामध्ये लावला पाहिजे। आणि कारण की ज्याला बाबासाहेब कळले त्याला सगळं कळलेलं आहे। बाबासाहेबांनी काय एका जातीसाठी केलेलं नाही, बाबासाहेबांनी सगळं आपल्यासाठी केलेलं आहे। ज्यावेळेस मी माझ्या गावामध्ये पुण्यश्लोक आईला माता होळकरांच्या 12व्या संदर्भातला विषय घेऊन उतरलेलो होतो रस्त्यावर, तर त्या 12व्या विषयाला मला न्याय मिळाला तर तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच मिळाला। मलाही बाबा कळलेले आहे। ज्यावेळेस आपल्यावर अन्याय होतो त्यावेळेस आपल्याला बाबासाहेब आठवतात आणि ज्यावेळेस संविधानाबद्दल काही चुकीच्या गोष्टी होतात त्यावेळेस फक्त जय भीम समाज रस्त्यावर उतरतो। ही एक शोकांतिका आहे। म्हणून मी आज आमचे मित्र दादा, या दादांनी मला ज्यावेळेस मी 12वाचा विषय घेतला तर फक्त सोशल मीडियावरून दादांनी बघितलं आणि मला पुंगून सांगितलं घाबरायचं नाही, जय भीम हा शब्द नाही, ही एक ऊर्जा आहे। ते शब्द माझ्या मनाला इतके लागले, त्यानंतर काही क्रांती घडली, 12वांचे विषय मार्गी लागले। म्हणून मी आज चला आपल्याला अन्याय झाला तर आपल्याला बाबा आठवतात आणि आज बाबांचं स्मारक होतंय तर आपलं पहिलं प्रथम कर्तव्य तिथं जाणं आहे। म्हणून मी आज सुकेवाडी गावावरून इथं आलो आणि आज या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला बोलवलं, त्यामुळे मी इथल्या गावातील सर्व नागरिकांचे आणि भीमा अनुयायांचे आभार मानतो। जय भीम, जय मल्हार, जय शिवराय।